चला तर मग मंडळी, आज मी आपल्यासाठी एक खास अशी मनाला व पोटाला तृप्त करणारी रेसिपी बनवणार आहे. साबुदाणा म्हटला की लगेच उपवास, देवपूजा, मंदिर आणि महाप्रसादाची आठवण होते. जाड साबुदाणा असल्यामुळे भिजायला थोडा वेळ लागतो. खास करून थंडीच्या दिवसामध्ये मी कोमट पाणी वापरते. त्यामुळे साबुदाणा लवकर मुरतो. 2 ते 3 तास साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. साबुदाणा नीट भिजला की नाही हे बघण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. बोटाने दाबून पाहायचं. जर तो सहज दबला तर समजायचं की साबुदाणा छान भिजला. गॅस पेटवला व मंद आचेवर एक पातेलं ठेवले. 1 कप शेंगदाणे वापरलेले आहे. मंद आचेवर लालसर तांबूस होईपर्यंत भाजून घेतले. मी बोटाच्या मंदात असे सोलून बघितले. छान झाले. आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून छान बारीक करून घेणार आहे. 1 कप साबुदाणा असल्यामुळे 1 कप शेंगदाणा वापरलेला आहे. छान शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. कढई तापलेली आहे. कढईमध्ये थोडे तेल वापरलेले आहे. उपवास असल्यामुळे सूर्यफूल किंवा शेंगदाण्याचे तेल वापरावे. सूर्यफूल तेल वापरलेले आहे. कढई तापलेली आहे. लांबसर कापलेला आलू हलक्या हाताने 5 मिनिटे परतून परतून घेऊ. उपवासाच्या दिवशी लहान मुले हातात प्लेट घेऊन तयारच असतात. 1 कापलेला टोमॅटो कढईमध्ये टाकून परतून परतून घेऊ. ही उसळ बनवताना वेगळंच समाधान मिळते, कारण यात चव आणि उपवासाची भावना आहे. म्हणून चवीप्रमाणे मीठ व 1 चम्मच चटणी वापरलेली आहे. तुम्ही चटणी कमी किंवा जास्त करू शकता. छान मंद आचेवर परतून परतून घेऊ. यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू आणि परतून परतून घेऊ. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे स्वयंपाकघरात मस्त सुवास दरवळायला लागतो. शेंगदाणा परतून परतून झालेला आहे. यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून घेऊ. मंद आचेवर परतून परतून घेऊ. सगळं नीट परतून घेऊ. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही साबुदाणा उसळ कमी तेलामध्ये तयार होते, तरीही खूप टेस्टी लागते. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. झाकण काढून परतून परतून घेऊ. साबुदाणा छान मऊ होण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहे. लहान मुले व म्हातारे व्यक्ती यांनाही सहज पचणार. त्यासाठी आपण 1 कप इतके पाणी वापरणार आहे. साबुदाण्यामध्ये 1 कप पाणी घालून छान असे परतून परतून घेऊ. जाड साबुदाणा असल्यामुळे पाणी घातल्यामुळे तो छान नरम शिजतो आणि तो फुलतो. झाकून मंद आचेवर 5 मिनिटांसाठी वाफ द्यायची. काही वेळाने झाकण उघडलं की दिसते साबुदाणा छान फुलला, नरम आणि एकदम मऊ झालेला. अगदी मंदिरात उपासाला मिळतो. महाप्रसादात जो साबुदाणा असतो तसाच. अशी मऊ साबुदाणा उसळ खाल्ली की पोट भरते, मन तृप्त होते आणि उपवास असून सुद्धा कमजोरी वाटत नाही. आनंदाने एक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी ही झटपट व साधी सोपी साबुदाणा उसळ नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत.